हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय सगळ्यांचं आवडतं असं पनीर मसाला. अगदी सोपी पद्धत आहे. इथे मी सुहाणाचं पनीर टिक्का मसाला वापरून मी पनीर मसाला बनवणार आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये मी 2 मोठे कांदे अशा प्रकारे लांब चिरून घेतले आहेत. कांदा थोडासा परतून घेऊयात. त्यामध्ये आपण 2 मोठे टोमॅटो लांब चिरून घेतलेत ते घालून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात. त्यामध्ये मी 7 ते 8 काजू घालते आहे. काजू सुद्धा छान सॉफ्ट होतील. सर्व हे परतून घेतलंय, सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात आणि आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्याच भांड्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घालून आपण पनीर थोडंसं ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे 200 ग्राम पनीर आहे. मी बारीक क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे. छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. त्याच भांड्यामध्ये आपण अजून 1 चमचा तेल घालून घेऊयात. ऑलरेडी तेल आहे त्यामुळे आपण जास्त तेल इथे घालणार नाही आहोत. त्यामध्ये मी 2 तेजपत्त्याची पानं घालून घेते. त्यामध्ये जे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला होता त्याचं वाटण केलं आहे ते घालून घेऊया. ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा मी घालून घेते आहे. मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. लाल तिखट, हे काश्मीरी रेड चिली पावडर आहे. अगदी थोडीशी हळद. आता आपण हे मिक्स करून घेऊयात आणि हे वाटण छान भाजून घेऊयात. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे आणि तसंच मुलांना सुद्धा पनीर खूप आवडतं. तेल सुटेपर्यंत छान आपण वाटण शिजवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण सुहाणाचा पनीर टिक्का मसाला आपण घालून घेऊयात. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे. हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. त्यामध्ये मी हे अर्ध पॅकेट मसाला घालणार आहे, पूर्ण घालणार नाहीये. अर्ध पॅकेट मसाला घालून आपण हे दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात. हा मसाला वापरल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचं फ्रेश क्रीम वगैरे वापरायची गरज लागत नाही. पनीर मसाल्याची टेस्ट अगदीच रेस्टॉरंटसारखी लागते. हा मसाला त्यामध्ये ॲड करून घेऊयात. आपण हा मसाला घातला आहे. आपण कोणत्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये गरम मसाला किंवा धने जिरे पावडर सुद्धा घातलेली नाहीये. फक्त कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आपण हा मसाला वापरला आहे त्याने छान ग्रेव्ही घट्टसर होते. आता आपण झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा मसाला हा व्यवस्थित शिजवून घेऊयात. पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे. आपला मसाला शिजलेला आहे. त्यामध्ये आपण पनीर घालून घेऊयात. पनीर घालून आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. हा पनीर मसाला तुम्ही चपाती, पुरी किंवा नान, कुलचा कशासोबतही खायला खूप छान लागतं. त्यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊयात. कोथिंबीर घालून घेऊयात आणि 5 मिनिटं आपण पनीर मसाला शिजवून घेणार आहोत.
पनीर मसाला बनवून रेडी झाला आहे. आपण तो सर्व करून घेऊयात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.